पाण्याचा वापर न करता तयार केलेल्या या वाटणापासून 100हून अधिक व्हेज भाज्या ज्या आहेत त्या तयार करू शकतो. तसेच नॉनव्हेजचे वेगवेगळे प्रकारही आपण या वाटणापासून तयार करू शकतो. तर अशी ही वाटणाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे हे वाटण कसं बनवायचं ते बघूयात. नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वाटणासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर या ठिकाणी 2 ते 3 चमचे बारीक किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे. पाण्याचा वापर न करता आपण वाटण बनवणार आहोत, त्यासाठी बारीक किसून घेतलेलं खोबरं घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा तीळ, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला या ठिकाणी मी वापरलेला आहे. याऐवजी साठवणीतले कुठलेही मसाले या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर 2 रफली चॉप केलेले कांदे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याचे पानं. कढीपत्त्यामुळे रक्ताचं शुद्धीकरण होतं, यासाठी कढीपत्ता वाटणामध्ये आपण घालणार आहोत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि कोथिंबीर या ठिकाणी घेतली. धने, जिरे आणि तीळ कढईमध्ये घालून मंद आचेवरती छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. कलर चेंज होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी कलर चेंज झाल्यानंतर ते काढून घेऊयात एका डिशमध्ये. खोबऱ्यामध्ये तेल असल्यामुळे कारणाने भाजताना त्याला तेल सुटतं, यासाठी या ठिकाणी तेलाचा वापर मी केलेला नाही. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल घालूनही खोबरं छान भाजून घेऊ शकता. लालसर रंगावरती छान खोबरं परतवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे, ते आता डिशमध्ये काढून घेऊयात. कढीपत्त्याचे पानं 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे, कारण पाण्याचा जो अंश आहे तो निघून जावा आणि आपलं वाटण भरपूर दिवस टिकावं, यासाठी कढीपत्ता जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा परतताना 1 मिनिटभर कांदा तेल न घालता परतवून घ्यायचा आहे. यामुळे कांदा पटकन परतला जातो आणि त्यातलं जे पाणी आहे ते कमी होतं. यासाठी 1 मिनिटभर कांदा तेल न घालता परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून छान कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. तर या ठिकाणी कांदा बऱ्यापैकी परतल्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर पुन्हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. सगळे मसाले जे आहेत ते आपले परतवून झालेले आहेत. कांदाही छान लालसर रंगावरती परतवून घेतलेला आहे, तो डिशमध्ये काढून घेऊयात. तेल न घालता जे मसाले भाजून घेतलेले होते ते सगळ्यात अगोदर पाणी न घालता वाटून घ्यायचे आहेत. या पद्धतीने जर आपण मसाल्यांची पावडर तयार करून घेतली तर यामुळे मसाला जो आहे तो छान व्यवस्थित एकजीव होतो, जाडसर राहत नाही. तर या पद्धतीने आपली फाईन अशी पूड जी आहे ती तयार झालेली आहे. आता यामध्ये तळून ठेवलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यामुळे एकतर वाटणाला कलर छान येतो आणि टेस्टही छान येते. पाणी न घालता हे वाटण 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. गोडा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडासा गरम मसाला यामध्ये मी घालून घेतलेला आहे. मसाले घालून झाले की मग यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तेल आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. यामुळे आपला मसाला जो आहे तो छान महिनाभर टिकतो, खराब होत नाही. तर या ठिकाणी पाण्याचा वापर न करता छान असं वाटण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. जर या ठिकाणी तुम्हाला वाटलं की वाटण दरदरीत आहे किंवा जाडसर आहे तर थोडंसं तेल घालून वाटण जे आहे ते बारीक करून घेऊ शकता. तर आता हे वाटण जे आहे ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसंच फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा या पद्धतीने परतवूनही ठेवू शकता. या पद्धतीने जर आपण ग्रेव्ही परतवून ठेवली तर ती महिनाभर सहजपणे टिकते. कच्ची ठेवली तर बऱ्याचशा वेळा खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी या पद्धतीने जर आपण परतवून ठेवली तर एकतर
भाज्या ह्या झटपट बनल्या जातात, वेळ कमी लागतो आणि वर्किंग वुमनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. या पद्धतीने जर वाटून परतवून ठेवलं तर नक्कीच वेळेची बचत होते. 1 मिनिटभर वाटण या ठिकाणी परतवून झालं की यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. हळद मी या ठिकाणी लास्टला घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर वाटणामध्येही तुम्ही ॲड करू शकता. वाटण छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला जो ओलसरपणा आहे तो कमी होईल आणि वाटण भरपूर दिवस व्यवस्थित टिकेल. तर अशा पद्धतीने आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, रंग आलेला आहे. अशा पद्धतीचे वाटण हे हॉटेलमध्ये अगोदरच महिनाभर स्टोअर करून ठेवले जातात आणि हवी तेव्हा व्हेज किंवा नॉनव्हेज यापासून तयार केलं जातं. तर तयार झालेली ही ग्रेव्ही जी आहे किंवा मसाला जो आहे तो एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीचं वाटण जर आपल्या घरामध्ये बनवलेलं असेल तर पाहुणे आले तर आपली घाई होत नाही, झटपट चविष्ट असं आपलं जेवण तयार होतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता परफेक्ट असा रंग आपल्या मसाल्याला आलेला आहे. तर अशी ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, जेणेकरून झटपट आणि कुठलीही भाजी 100पेक्षा जास्त भाज्या नक्कीच यापासून तुम्ही बनवू शकता. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.